पण महत्वाची गोष्ट अशी की या तंत्रमंत्र आणि अघोरी विद्या म्हणजे नाशिक, इंदोर, मग तिकडे नलखेडा आणि मग गुवाहाटी, कामाख्या असा सगळा तो प्रवास आहे. या सगळ्यांमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा पुढे असतात हे फार गंभीर आहे. काही पीडित महिलांशी आम्ही बोलायचा प्रयत्न केला तेव्हा पीडित महिलांनी सांगितलं, बघा पहिल्यांदा तर त्या असं म्हणाल्या की नाही माझा काही व्यक्तिगत संबंध नाही, परंतु अगदी खरातांचे वडील वारले तेव्हा चाकणकर होत्या, खरातांच्या पोरीचं लग्न जमलं तेव्हा चाकणकर सगळ्यात पुढे होत्या, खरातांची भाची चाकणकरच्या घरात राहते, खरात आणि चाकणकर यांचे फायनान्शियल काही डॉक्युमेंट्स तेही मी 2 दिवसात पुढे आणेन. पण या सगळ्यांमध्ये अत्यंत गंभीर आणि धक्कादायक गोष्ट जी मला काल कळली, मी पीडितांचं नाव इथं डिस्क्लोज करू शकत नाही, पण एका पीडितेने सांगितलं की ताई चाकणकर बाई स्वतः तंत्रमंत्र विद्या करायच्या. त्या तंत्रमंत्र विद्या कशा करतायत तर एक फोटो मी आपल्याला दाखवला पाहिजे, तसे तर खूप फोटो आहे पण जो ठळक फोटो आहे तो त्याची तारीख सह दाखवते आणि मग पुन्हा पुढे हा फोटो सगळ्यांनी बघितला. आपण सगळ्यांनी हा फोटो सगळ्यांनी बघितला. याचा अर्थ की सरेंडर करणे, की कशा पद्धतीने स्वतःचा सत्सत विवेक हरवून त्या सरेंडर महाराष्ट्रामध्ये आता कॅप्टन फाईल सुरू झालेली आहे असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलेला आहे. अनेक व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत. ते जेव्हा ते पुरावे सापडतील आणखी तेव्हा पुन्हा एकदा पत्रकार परिषदेतून त्याचा खुलासा करणार असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या. महाराष्ट्रामध्ये आता सध्या कॅप्टन फाईल सुरू झालेले आहेत असंही अंधारे म्हणतायत. सुषमा अंधारे यांची सध्या पुण्यामध्ये पत्रकार परिषद सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये आता कॅप्टन फाईल सध्या सुरू झालेली आहे असं अंधारे म्हणतायत. जगामध्ये एपेस्टिन आणि राज्यामध्ये कॅप्टन फाईल्स सध्या सुरू आहे. याला कुणाचा आश्रय कुणाचा अभय आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अनेक व्हिडिओज आणि अनेक पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत असंही सुषमा अंधारे म्हणाले. सुषमा अंधारेंची सध्या पुण्यामध्ये पत्रकार परिषद सुरू आहे. अशोक खरात संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये आता कॅप्टन फाईल्स सध्या सुरू झालेली आहे असंही अंधारेंनी सांगितलं. जगामध्ये एपेस्टिन आणि राज्यात कॅप्टन अशी फाईल्स सध्या सुरू आहे. अनेकांचे फोटोज आणि व्हिडिओ सुद्धा या बाबा संबंधात जोडले गेले असल्याचं त्यांनी सांगितलं. कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असून ऊर्जा वर्णाचे मुख्य केंद्र आहे. या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला वशीभूत करण्यासाठी केला जातो. या बोटाद्वारे ऊर्जा शरीरात प्रवाहित किंवा शोषित केली जाऊ शकते. कशी तर परत तंत्रमंत्र विद्येच्या लोकांनी सांगितलंय की हे बोट सूर्य म्हणजे यश आणि शुक्र म्हणजे आकर्षण यांच्याशी जोडलेले आहे, ज्यामुळे मंत्रोच्चाराद्वारे एखाद्याला आकर्षित करणे आणि यश प्राप्त करणे असा या तंत्रमंत्र विद्येचा अर्थ आहे. त्यांनी सांगितलं की ताई हे विशिष्ट वेळेला करतात. कधी करतात? हे सोमवती अमावस्येला करतात. हे सोमवती आम्हाला इतकं काही त्याच्यातलं नॉलेज माहित नव्हतं. आणि मग एक फोटो एका माऊलीने पाठवला, याचा स्क्रीनशॉट बघा, याच्यात तारीख आहे खाली 12 सप्टेंबर 2024. फोटो जर नीट मी आपल्या सगळ्यांना याची सॉफ्ट कॉपी देईन. इथे एक मोठं बँडेज दिसतंय, चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे. मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा. 9 सप्टेंबरला ते एका कार्यक्रमात बोलताना दिसतात आणि या सगळ्यांच्या सारखा आहे. हे बघा इथे सुद्धा बँडेज आहे. हा 9 सप्टेंबरचा फोटो आहे, हा 12 सप्टेंबरचा फोटो आहे. मला कळेना की हा सप्टेंबरचा दिवस कसा आहे. आणि मग हे सगळं शोधल्यानंतर लक्षात आलं की 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्या होती. ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात. आणि ही जखम किती दिवस होती म्हणजे जखम किती मोठी असू शकते बघा. याच्यात तारखा आहेत कारण हे स्क्रीनशॉट सकट आहे. याच्यातल्या जर तारखा बघितल्या तर साधारणतः
20 डिसेंबरचा पुन्हा फोटो आहे. मग जखम छोटी छोटी झाली. हे बघा इथे बँडेज आहे. त्याच्या मी सॉफ्ट कॉपी देईन आपल्याला. त्याच्यानंतर 28 डिसेंबरला जखम अजून छोटी झाली. सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत ही चाकणकरांच्या हाताला जखम होती. अशाच पद्धतीची जखम अजून एका व्यक्तीला होती, पण त्याचे फोटो अजून आले नाहीत. तेही फोटो हे गंभीर आहे. अशा पद्धतीने महिला आयोगाच्या अध्यक्षा जर तंत्रमंत्र विद्यांमध्ये असतील आणि पीडित सांगते की हे आमच्या समोर घडलेलं आहे, हे आमच्या समोर झालेलं आहे. आता जर असं सगळं असेल हे चित्र, हे फोटो खूप आहेत. हे बँडेज क्लिअर कट दिसतात. असंख्य फोटो आहेत. त्याच काळात हे सगळे. याच्या तारखा जाणीवपूर्वक स्क्रीनशॉट का दिलेले, कारण त्याच्या तारखा आहेत खाली. आता हे सगळं जर बघितलं, इथे पण एक फोटो आहे. इथे सुद्धा बँडेज आहे. आता आमचं असं म्हणणं आहे की ज्याला प्राईम फेज मध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरन्सीचा भाग म्हटलं जातं, एखादा गुन्हा करताना त्याच्यातला सक्रिय सहभाग. चाकणकर बाई यांना सगळ्या गुन्ह्यांची माहिती होती. हे खबरदार पुढारीच्या वृत्त संपादकाने स्पष्ट केलं. चाकणकर बाईंनी सुमोटो दाखल करण्याचे आदेश दिले होते. चाकणकर बाईंनी अगदी खरातांचा जो पीए ज्याने त्या बाईंना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला होता, त्याच्याही संबंधाने स्वतःचा सक्रिय सहभाग नोंदवला होता. 1 वर्षापासून हे सगळं चाललं होतं. पोलिसांनी 10 दिवसाचा सर्व्हिलन्स लावला होता. आता जर एवढा सगळा सक्रिय सहभाग जर चाकणकरांचा तिथे दिसत असेल, तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे. दुसरी मागणी काय आमची, चाकणकरांची ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसतो, ही कन्फ्रंटल एन्क्वायरी ही झाली पाहिजे. तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. कारण प्रश्न अनेक महिलांच्या इब्रतीचा प्रश्न आहे. अनेक महिलांचं लैंगिक शोषण झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने जर तंत्रमंत्र विद्येमध्ये जर स्वतः चाकणकर गुंतलेले आहेत असं पीडित सांगत असतील आणि त्याचे असे धक्कादायक फोटो जर येत असतील, तर चाकणकरांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. पण चाकणकरांना अटक करताना आणि नार्को टेस्ट होताना चाकणकर ज्या पदावर आहे त्या पदाच्या गौरव गरिमेचा विचार करता त्या पदावरून त्यांना आधी बाजूला करावं लागेल. आणि त्यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद फक्त हेच स्पष्ट करण्यासाठी की रुपाली चाकणकर फरार होण्याच्या आधी रुपाली चाकणकर या, कारण त्या अनेक पद्धतीने त्यांचं पॉलिटिकल प्रेशर वापरू शकतात. हे कॅप्टन खरात प्रकरणात मागच्या वर्षभरात अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. मागच्या वर्षभरात अनेक वेळा अनेक लोकांना त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या पदाचा दुरुपयोग करत तिथे दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. चाकणकर आणि खरात यांचे सीडीआर सुद्धा तपासले जावे. कारण काही पीडित असं म्हणतात की रात्री 2-2 वाजता चाकणकर आम्हाला फोन करून धमक्या देत होत्या. काही पीडितांचं असं म्हणणं आहे की चाकणकर आमच्यावर प्रचंड दबाव आणत होत्या. त्यामुळे चाकणकरांचे सीडीआर तपासणं अत्यंत गरजेचं आहे की चाकणकर आणि कॅप्टन खरात यांचं कोणत्या वेळी किती वेळा बोलणं झालं ते सीडीआर यासाठी सुद्धा गरजेचे आहे की चाकणकर यांनी खरातांना वाचवण्यासाठी काही पोलीस अधिकारी किंवा काही नेते मंडळी यांच्याशी कॉन्टॅक्ट केला का, खरातने काही लोकांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे का, खरातने काही लोकांना मदत मागितलेली आहे का. या सगळ्याच गोष्टी. अजून महत्वाची गोष्ट, मला याची कल्पना आहे की पोलीस यामध्ये कुणालाही, आम्हाला आता अशी आशा वाटते की पोलीस यात कुणालाही सोडणार नाही. पण पोलिसांनी इतकीच अजून एक महत्वाची जबाबदारी येते, ती आर्थिक गुन्हे शाखेची. ईडी या एरवी इकडे तिकडे फार छापेमारी करत असते, पण ईडीने आता कॅप्टन खरात आणि रुपाली चाकणकर या दोघांच्याही संपत्तीचे स्रोत तपासले पाहिजे. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून असा किती मानधन असतं
आणि त्यामध्ये किती प्रॉपर्टी घेता येते आणि ही प्रॉपर्टी कशी जमा झाली, या प्रॉपर्टीचे सुद्धा सगळे स्त्रोत आता तपासले गेले पाहिजे. त्यामुळे नार्को टेस्ट, अटक, संपत्तीचे स्त्रोत तपासणं आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून कॅप्टन खरातच्या संपत्ती जी फक्त पाथर्डी आणि अहिल्यानगरमध्येच नाही तर त्याची प्रॉपर्टी ही देश विदेशात सुद्धा असल्याचे कळते. या सगळ्या देश विदेशातल्या सगळ्या प्रॉपर्टीज या सगळ्यांवर तात्काळ आणली पाहिजे. यासाठी म्हणून आम्हाला आपल्या सगळ्यांच्या सोबत बोलणं गरजेचं वाटलं. याच्यातले काही जे संपत्तीचे तपशील आहेत ते तपशील अजून माझ्यापर्यंत आज पोहोचलेले नाहीत. त्यामुळे ते तपशील मी आज आपल्याला सांगू शकत नाही. पण 2 दिवसांनी मी ते सगळेच्या सगळे संपत्तीचे तपशील सुद्धा आपल्या समोर घेऊन येईल. मात्र आता आमची तातडीची मागणी असेल की रुपाली चाकणकरांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घ्या. काही पहिला प्रश्न जे तुम्ही पीडितांसोबत बोललेले आहे त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड आहेत का? आणि दुसरा म्हणजे तुमच्याच मी वरिष्ठ नेत्यांना काही समस्या नाही, कारण काही फोटो नार्वेकरांचे देखील तुमच्या मंदिरांच्या याच्यावर असं. मी म्हटलं ना की या सगळ्यांमध्ये 1-2 गोष्टी असतात. एक, फोटो कुणाचेही कुणासोबत असू शकतात. नुसत्या फोटोवरून आपण स्वतःवरून स्वर्ग गाठवता. परंतु चाकणकरांचे फोटो ज्या पद्धतीचे आहेत की माझ्या सोबत एखाद्याने फोटो काढला तर माझ्यासोबत फोटो काढणारा व्यक्ती मला माहित नसतो की तो कोण आहे. तो तडीपार आहे, तो गुन्हेगार आहे, तो खंडणीखोर आहे. पण जर त्या गुन्हेगाराच्या डोक्यावर जर मी छत्री धरत असेल, पुरुषासाठी सगळ्यात सन्मानाची गोष्ट काय तर त्याच्या डोक्यावरचा फेटा, आणि बाईसाठी सगळ्यात सन्मानाची गोष्ट काय तर तिचा पदर. जर पदराने एखाद्याचे पाय पुसतानाचा फोटो असेल तर मात्र तो योगायोग असू शकत नाही. म्हणजे कदाचित बर्ने मामांना ही गोष्ट माहीत नसेल. बर्ने मामा बिचारे खूपच इनोसंटली काल बोलून गेले असतील, मी समजू शकते. त्यांना कदाचित कल्पना नसेल की कशा पद्धतीने ती इन्व्हॉल्वमेंट त्या सगळ्यांमध्ये. हा बोला. सगळा प्रश्न असा निर्माण होतो ना की गेले 3 दिवस झाले सगळं प्रकरण तापले. विरोधी पक्ष सडकून टीका करताय, पण त्यांच्या पक्षाकडून किंवा खुद्द रुपाली चाकणकर याच्यावरती काही स्पष्टीकरण देत नाहीये. अनेक पत्रकारांनी त्यांना कॉल केले, अगदी मुंबई पुण्यापर्यंत. मग हे कुठेतरी प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न आहे का? कारण ते माध्यमांसमोरून किंवा जनतेसमोरून बोलायला तयार नाहीयेत. रादर त्या टाळतायत काय सगळं स्पष्टीकरण द्यायला? चाकणकर बोलत नाहीये की चाकणकर फरार झाल्या हे एकदा चेक करावं लागेल. चाकणकर आहेत का महाराष्ट्रात की चाकणकर फरार झाल्या? त्या फरार झाल्या असतील तर अजून गंभीर आहे. कारण चाकणकर या प्रकरणात 100% अडकू शकतात असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे. आणि इतर त्या ज्या काही गोष्टी आता समोर आणत आहे हे अजून गंभीर आहे. आता चाकणकरांच्या संबंधाने काय आपण विचारतो, तुम्ही असं म्हणाल की अनामिका कापली आणि आणखी एका पुरुषाच्या सुद्धा हातावरती अनामिका नाही, मी पुरुष म्हटलं नाही. एका व्यक्तीला ऐका माझा मुळात स्वतःचा म्हणजे माझं एकूण व्यक्तिमत्व सगळ्यांना माहिती आहे. माझा कुठल्याही कर्मकांडावर कधी काही विश्वास नाही. पण मी रात्री त्या बऱ्याच गोष्टी तंत्रमंत्र म्हणजे माझा अभ्यास विषय नसताना मी त्याचा अभ्यास रात्री उशिरापर्यंत करत बसले. तेव्हा मला कळलं की अनामिका का कापतात तर सूर्य म्हणजे यश, शुक्र म्हणजे आकर्षण. यश मिळवायचं असेल, काही गोष्टी आकर्षित करायच्या असतील तर अशा पद्धतीने अनामिका कापली जाते. ती कापताना विशिष्ट वेळ निवडली जाते. मग आमोशा वगैरे. मग आता जे काही फोटोज होते जे पीडितांकडून आम्हाला मिळाले त्याच्यामधला त्या तारखा म्हणजे त्या तारखांचं पंचांग आहे. ते पंचांग जेव्हा आम्ही शोधायला गेलो तेव्हा 2 सप्टेंबर 2024 सोमवती अमावस्या होती असं एक कॅलेंडर समोर येतं. आता त्याच्यात त्या पीडितांचं म्हणणं होतं की 2 लोकांनी अनामिका कापली होती. आता ते 2 कोण ते एकच माणूस मला म्हणजे एक व्यक्ती मला कळली, मला दुसरी व्यक्ती अजून कळली नाही. आणि जोपर्यंत माझ्या हातात पुरावे नसतात तोपर्यंत कॅप्टन अशोक खरात अनामिका तुम्ही पुराव्याविषयी काही बोलत नाही, मात्र जे काही पीडित वारंवार प्रॉब्लेम असा असतो आपल्याकडे की त्या संबंधाने आपण एफआयआर सुद्धा दाखवू शकत नाही.
कारण अशा केसमधली एफआयआर सुद्धा सार्वजनिक करता येत नाही. त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे ना त्या प्रश्नाचं उत्तरच आपण देऊ शकत नाही. कारण या सगळ्या गोष्टी जर पीडितांमध्ये एवढी आताही पीडिता बिचारा अशा अनेक आहेत. मला तर अशी माहिती कळते की काल परत काहीतरी 2 का 3 गुन्हे दाखल अजून नव्याने झाले. अशा अनेक महिला आहेत की ज्या अजून पुढे आलेल्या नाही, ज्या आपल्या इब्रतीपोटी अजूनही स्पष्टपणे बोलत नाही, पण त्यांच्याकडून जी माहिती मिळते ती माहिती या प्रकारची आहे. आमची पोलिसांना विनंती आहे त्यांनी या सगळ्या माहिती क्रॉस चेक कराव्या. आणि जर चाकणकर इतका तो धक्कादायक खुलासा की त्याच्यात दिसतंय क्लिअर कट. कारण बघा स्वाभाविक आहे एवढ्या मोठ्या पदावरची व्यक्ती म्हणजे घरात काय त्यांना काही काहीतरी भाजी कापतायत स्वयंपाक करतायत असं ते काही नसेल. कारण त्यांच्या इतर बोटांची नखं फार मोठी आहे दिसत आहेत. ज्या अर्थी इतकी मोठी नखं एखादा कुणी व्यक्ती मेंटेन करते त्या अर्थी त्या घरकाम करणार नक्कीच नाही. मग जर काहीच घरकाम नसेल तर एवढी मोठी माझ्यासारखा माणूस आहे, आम्हाला नखच नाहीयेत, आम्ही म्हणजे काय आपण साधी माणसं, आपण गरीब माणसं, पण हे सगळं जर बघितलं तर एकाच बोटाला जखम का होते हे विचार करण्यासारखं ना. निश्चितपणे ही जखम किचन मधली नाही, कारण किचन मधली जखम ही 3 महिने राहू शकत नाही. आम्ही रोज स्वयंपाक करतो, काल स्वयंपाक करताना परत इकडे आम्हाला पुरणपोळी करताना चटका बसला. अशा जखमा 3-3, 4-4 महिने राहत नाही. 4 महिने एखादी अनामिकेची जखम राहते म्हणजे जखम अत्यंत खोलवर असली पाहिजे. आणि काही पीडित महिलांकडून तुम्हाला सगळी माहिती दिली गेली. नंतर की 2 व्यक्तींना अनामिका कापली होती, दुसरा व्यक्ती राजकीय मी तेच सांगते की मला नाही कळलं अजून. महिलांनी फक्त चाकणकरांबद्दलच माहिती दिली, दुसऱ्या व्यक्तीबद्दल नाही दिली. मला जेव्हा माहिती कळेल तेव्हा मी पुराव्यासकट ती सुद्धा माहिती आणणार. एक तुम्ही असं म्हणालात की अनामिकेची जखम 3 महिन्यापर्यंत राहते. नाही राहते मत नाही. ज्या अर्थी इथे 3 महिने बघा ना, 9 सप्टेंबर पासूनचे फोटो आहेत ते 28 डिसेंबर पर्यंतचे फोटो आहेत. जर 9 सप्टेंबर ते 28 डिसेंबर म्हणजे ही किचन मधली कापल्याची जखम नक्कीच. अनामिका कापली कुठं? त्याचं काही विधी वगैरे असतो म्हणजे कुठं त्याचा विधी असेल नसेल मला काही माहित नाही किंवा त्याचं काय असतं मला माहित नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं की माझ्याकडे पोटाला लागलंय. तुम्ही म्हणताय की अनामिका कापली. स्पष्टीकरण तर त्यांनी काल हे पण दिलं की माझा फक्त ट्रस्ट पुरता संबंध होता, माझे व्यक्तिगत काही देणं घेणं नव्हतं. पण व्यक्तिगत देणं घेणं नव्हतं असं जरी त्या म्हणाल्या तरी सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने मागच्या वर्षभरापासून हे प्रकरण दाबायचा प्रयत्न केला त्याची कागदपत्र आली ना पुढे. ताई तुम्ही चाकणकरांवर ज्यावेळेस टीका करताना ही जी ट्रस्ट आहे ना. एक मिनिट लेट मी क्लिअर यू. मी ही टीका करत नाही. जे काही हा जो मुद्दा मांडते हा मुद्दा पक्षीय राजकारणाच्या पलीकडचा एक कृपया समजून घ्या. कारण याच्यामध्ये जर एवढ्या सगळ्या महिलांचं लैंगिक शोषण झालं असेल तर याला पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघावं. आणि अनेक महिलांच्या जीवाचा प्रश्न आहे. कदाचित काही बायकांनी आत्महत्या सुद्धा केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला जोडून म्हणून मी प्रश्न असा होता की बाकीचे पण आहेत ना त्या ट्रस्टवरती त्यांची देखील माहिती घेणं गरजेचं असं तुम्हाला वाटते का? कारण ती 9 जणांची ट्रस्ट आहे टोटल. त्या 9 जणांपैकी अजून कोणी राजकीय बॅकग्राऊंड असलेला त्या ट्रस्टमध्ये एवढी फक्त माहिती आणि मिळते ती लोक कुठली असेल त्या ट्रस्टमधली एवढी एक माहिती मिळते की अजून 2 अशी नावं होती की जी आधी ट्रस्टवर होती. मी त्यांची माहिती घेते आणि ती नंतर जेव्हा विरोधात जात आहेत असं कळलं तेव्हा ती नावं बदलली गेली आणि नवीन नावं आणली गेली. त्याच्यामध्ये अनेक नावं म्हटलं ना की माझ्याकडे त्या नावांची यादी सुद्धा आहे. मात्र त्याला आधार देणारे डॉक्युमेंट जोपर्यंत माझ्याकडे येत नाही तोपर्यंत मी ती नावं डिस्क्लोज करू शकणार नाही. माझ्याकडे असलेल्या पुराव्यांच्या शिवाय मी एकही शब्दाची अधिकची माहिती शेअर करणार काही रुपाली चाकणकर जो विमान अपघात झाला त्याच्यावर आता अमोल विटकरींनी प्रश्न उपस्थित केलाय की बारामतीतल्या घराबाहेर आणि मुंबईतल्या घराबाहेर जादू टोलीच्या वस्तू सापडल्या होत्या. दादांच्या विमान अपघातामागं खराबचा काय हात आहे का किंवा याच्या संबंधाने मी आता काही बोलू शकत नाही. मुळात असं तंत्रमंत्राने काही बिघडू शकतं किंवा घडू शकतं यावर माझा स्वतःचा अजिबात विश्वास नाही. पहिली गोष्ट. दुसरं असं की सन्मान्य दादांचाही जेव्हा विषय येतो तेव्हा तर अधिक गांभीर्याने या राज्याच्या मुख्यमंत्री तथा या पक्षाचं नेतृत्व ज्या अत्यंत संवेदनशील महिला नेत्यांच्या हाती आहे
त्या सन्मान्य सुनेत्रा वहिनी यांनी अधिक गांभीर्याने विचार करत तातडीने, कारण यामध्ये फक्त महिला आयोगाची नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा नाचक्की होते, कारण यातले अनेक फोटो, त्या फोटोमध्ये मागे राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणूक